लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यात 3,000 रुपये मिळण्यास सुरुवात. मग जाणून घ्या 4,500 रुपये कोणाला मिळणार. सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणत्या महिलांना आता 4,500 रुपये मिळणार? आता काही महिलांच्या बँक खात्यात 4,500 रुपयाऐवजी 3,000 रुपये का आले, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण सरकारने नेमके कोणाला पैसे दिले आणि पुढच्या महिन्यात कोणाला किती रुपये मिळणार हे समजून घेऊयात. तर योजनेचा दुसरा टप्पा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाच्या काही दिवसाआधी महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती. या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये देण्यात आले आहेत. तसेच 31 ऑगस्टनंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही लवकरच या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल, असे सांगितले जाते. त्यानंतर आता या योजनेअंतर्गत निधी वाटपाचा दुसरा टप्पा चालू करण्यात आलेला आहे. याची सुरुवात आता प्रत्यक्ष झाली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये आलेले आहेत ते पैसे माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचाच लाभ आहे. दुसऱ्या टप्प्यात कोणाला पैसे दिले जात आहेत? कोणत्या पात्र महिलेला 3,000 रुपये मिळणार आणि कोणत्या महिलेला 4,500 रुपये मिळणार? या संदर्भात अनेक महिलांचा गोंधळ होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात चालू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात अधिकृतरित्या शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या हिशोबाने पहिल्या टप्प्यात पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर 3,000 रुपये देण्यात आले. या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना पैसे देण्यात आले होते. आता या योजनेचा दुसरा टप्पा चालू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या पात्र ठरलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये दिले जात आहेत. परंतु महिलांना आता असा प्रश्न पडलेला आहे की नेमके 4,500 रुपये हे कोणाला मिळणार आहेत? तर त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती थोडी जाणून घेऊयात. दरम्यान ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये मिळालेले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकूण 4,500 रुपये दिले जातील. मात्र त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. महिला भगिनींनो, अजूनपर्यंत जर तुम्हाला जुलै, ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळाले नसतील तर तुम्हाला आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्याचे 1,500 म्हणजेच 3 महिन्याचे 4,500 रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे अनिवार्य आहे. तर तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असेल तरच तुम्हाला या योजनेचा फायदा होईल. तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल तर तुम्ही तत्काळ पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि पोस्टामध्ये तुमचे बचत खाते हे उघडून घ्या. पोस्ट ऑफिस खात्याला तुमचे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना लगेच लागू करण्यात येते. जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा जेव्हा 3रा हप्ता हा वितरित केला जाईल तेव्हा तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जे काही तुम्ही खाते उघडसाल त्याच खात्यावर तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.